कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्व कशा आहात? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते. तर आज आहे ना, आम्ही दोघं पण चाललो आहे कुठे बाहेर. ते मी तुम्हाला सांगणार नाही, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे ते तुम्हाला पण कळेल कुठं गेलो होतो. आणि आज माझे मिस्टर आहे मला सरप्राईज देणार आहे. काय देणार आहे ते पण तुम्हाला सांगेल नंतरूनच, म्हणजे तुम्हाला दिसणारच आहे. ते नाहीच म्हणत होते, पण मी जबरदस्ती माझा सरप्राईज मीच घेऊन राहिली आहे. काय म्हणशाल तुम्ही सरप्राईज बद्दल? काय आता बामट ते बामटच नाही म्हणलं तरी त्यात हट्ट करायचा. ते मला भामटे ते मला आहे ना भामटी म्हणताय कारण की ना मला कोणती वस्तू लागली ना तर मी मागूनच घेते, कारण की भामटापणा केल्याशिवाय ना ती वस्तू काय भेटत नाही मला. त्याच्यामुळे ना भामटेपणा करावा लागतो. आणि आजकाल आहे ना भामट्याचीच दुनिया आहे. असं गपचूप आणि शांत बसणाऱ्याची बिलकुल दुनिया नाही आहे. तर ते काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? काही नाही बाबा, आमचं पोट भरलं आमचं. खर्चाने पोट भरलं असं. चला असून त्या मजाकची गंमत चालली होती थोडीशी. आणि आता आहे ना आम्ही चाललो होतो बाहेर. कुठं चाललो ते पण थोडं तुम्हाला समजणारच आहे. तर नाशिकला आलो होतो बघा ना किती भर. आणि हे नवीन काम चालू दिसतंय ना, इथं नवीन फ्लॅट घेतलेलं आहे. ते काम आहे तिथं पूर्ण रस्त्याला ना असे बांधकाम चालू आहे. पूर्ण रस्ते ना आता मोठं रुंदीकरण होते कुंभमेळ्यामुळे ना, त्याच्यामुळे सर्व रस्त्याचे कामं चालू आहे इकडे. त्याच्यामुळे म्हणजे ट्रॅफिक पण खूप होते रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे, कारण की आउटसाईड जाता येत नाही ना त्याच्यामुळे. आता आहे ना मी माझ्या लहान भावाच्या इथे चाललेली आहे. आणि आम्ही ना 5 जण आहे एवढे, म्हणून आम्ही तिघी बहिणी आणि 2 भाऊ म्हणजे एक काकाचा मुलगा आणि एक काकाची मुलगी. पण आम्ही आजपर्यंत असं कधी दाखवलंच नाही का आम्ही वेगळं आहे म्हणून. आम्ही एकत्रच आणि पहिल्यापासून एकत्रच आहे आणि याच्या पुढं पण एकत्र राहून कधीच आम्ही आमच्या दुजा भाऊ आहे ना कधीच करणार नाही. त्याच्यामुळे मला 2 भाऊ आहे आणि दोघी बहिणी. आम्ही अशा तिघी जणी आणि 2 भाऊ आहे. आता पहिले ते प्रसाद का जातो आणि लहानाचं नाव ओम आहे. तो म्हणजे बाहेर देशात शिकण्यासाठी तो UK मध्ये शिकायला. आणि तो आता म्हणजे आत्ताच गेलेला आहे. अजून काही 2-3 वर्ष काही तो येत नाही, त्याच्यामुळे तो तुम्हाला काही लवकर दिसणार पण नाही. कदाचित कधीतरी मी व्हिडिओ कॉलमध्ये त्याला तुम्हाला दाखवेल. पण ज्यावेळेस म्हणजे त्याचा रोजच मला फोन येतो, असं कधी नाही का फोन येत नाही म्हणून. पण आता आहे ना पहिले प्रसाद का जातो आणि त्याला घेऊन पुढे जाणार आहे. आणि आता त्याच्याकडे आलं पण होतं. आणि खरं तर आहे ना मला त्या गोष्टीमधलं काहीच कळत नाही. मग त्याला म्हटली का तू ये, त्याला स्पेशली मी मोकळ्यावरून इकडं बोलून घेतलं होतं. तो संध्याकाळी येणार होता, पण त्याला म्हटली सकाळीच आहे, कारण की संध्याकाळी मला काही वेळ भेटणार नाही. त्याच्यामुळे ना मी त्याला सकाळीच बोलून घेतलं. आणि चला, नातं आहे ना इतकं नाजूक असतं ना, कोणतंही नातं ते टिकवण्यासाठी ना खूप मेहनत करावं लागते. आणि म्हणजे कोणतेही आपला शब्द कुठं वाकडा जातो का काय, यासाठी ना खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं, जेणेकरून ना म्हणजे आपल्या नात्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्यासाठी ना खूप असं काळजीपूर्वक बोलावं लागतं. काळजीपूर्वक कोणाशी समोरच्याशी बोलून आणि त्याच्या मत समजून घ्यावं लागतं. कधीतरी ना आपल्या पण चुका होतात, असं काही नाही आपण काही चुकत नाही. आपण पण माणूस आहे. माणूस पण हा चुकतच असतो. चुकूनच शिकतो. आणि ठेस लागल्याशिवाय ना कोणाला कळत पण नाही खरं तर. त्याच्यामुळे ना आपण नेहमी समजूनच घेऊन पुढं जायला पाहिजे. तसंच आमचं बहीण भावांचं पण नातं आहे. आमचं कधी कधी ना अजिबात जमत नाही काही गोष्टीवरून. काही म्हणजे त्यांना काही गोष्टी माझ्या पटत नाही, मला त्यांच्या गोष्टी काही पटत नाही. असं हे सतत चालूच असतं. हाताची 5ही बोटं कधीच सेम नसतात. प्रत्येकाचा आपला हाताचे 5ही बोटं आहे ना लहान मोठे असतात, तसे प्रत्येकाचा स्वभाव आहे ना वेगवेगळा असतो. आम्ही एका आईच्या पोटी जन्मलेलो असलं तरी आमचा तिघांचा आहे ना पूर्ण स्वभाव वेगळा आहे. माझा पण सगळ्यांपेक्षा माझा स्वभाव तर सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मला कोणाचे मत पण कधी पटत नाही, त्यांना पण माझे पटत नाही. असं चालूच असतं. पण मग एकमेकांना समजून घेतलं तर होऊन जातं सर्व. खरं तर मी गिफ्ट घेण्यासाठी कोणाकडून घ्यायला गेली होती, मला गिफ्ट कोणाकडून मिळालं खरं म्हणजे असं माझ्या मनात पण नव्हतं, ध्यानात पण नव्हतं कधी. तर मला ते कुणीतरी दुसरं गिफ्ट दिलं, पण ते अचानक दुसऱ्यानेच गिफ्ट दिलं. तर माझी माहेरकडची फॅमिली ना खरंच खूप सुंदर आणि खूप छान आहे.
आणि प्लस सांगायचं ठरलं तर ते इतके जीव लावतात ना, म्हणजे सर्वच जण, असं काही नाही का फक्त आई बापच जीव लावतात असा बिलकुल नाही आहे. आमचे काका पण खूप जीव लावतात आम्हाला. लहानपणापासून आहे ना, आम्ही कधी पण आमचा हट्ट आहे ना काकांजवळच केलेला आहे. कधीच पप्पांपेक्षा आहे ना काकांजवळ आम्ही आमचा हट्ट केलेला आहे. कारण की आम्ही लहान असताना पप्पांना घाबरायचो, पण काका आहे ना आम्हाला काही लागलं का आम्हाला पहिले काका द्यायचे. आणि त्याच्यामुळे म्हणजे असं असं काही नाही का नुसतं मम्मी पप्पाच वगैरे, पण आमच्यासाठी आमचे काका पण खूप महत्त्वाचे आणि खरंच ते खूप जीव लावतात आम्हाला, अजून पण खूप जीव लावतात. आणि प्लस सांगायचं ठरलं तर त्यांनी ना कधी आमच्यामध्ये दुजा भाऊच केला नाही, पप्पांनी पण नाही केला आणि काकांनी पण केला नाही. त्याच्यामुळे ना आमच्यासाठी ना एकदम हे ते 2 व्यक्ती ना आमच्यासाठी खूप ग्रेट आहे. आणि खरंच सांगायचं तितकं कमीच पडेल, कारण की मला शब्दात तर सांगता पण येणार नाही ते आमच्यासाठी काय आहे काय नाही आहे. पण तुम्हाला थोडक्यात सांगते, आम्ही लहान होतो ना तर आम्ही असं आम्हाला शाळेची सुट्टी झाली का आम्हाला चॉकलेट वगैरे घ्यायचं असं आम्ही आमच्या पप्पांजवळ कधी मागितलं नाही. आमचे काका आहे ना, म्हणजे तेव्हा ते कामच करायचे. तर जायच्या म्हणजे त्यांना जेवायला वगैरे जायचं असलं का ते शिवणकाम म्हणजे आपलं मशीनच्या आहे ना कप्प्यात आहे ना असे चिल्लर ठेवून जायचे ना, आम्हाला माहीत राहायचे आमचे काका आहे ना आम्हाला इथं पैसे ठेवून गेलेले म्हणजे आम्हाला खाऊसाठी. आम्ही त्यांचे म्हणजे नक्की म्हणजे तिघांना पण माहीत राहायचं का काकाने इथं पैसे ठेवलेले. मग ते त्यांना माहिती आहे पप्पा ओरडतील वगैरे, मग ते ना ठेवून जायचे आणि मग आम्ही ना तिथून घेऊन मग आम्हाला खाऊ घ्यायचा असला का घ्यायचो, असं चालायचं. आणि कधी स्वीट वगैरे ह्या असं कधीच माहीत नव्हतं, ते पण आम्हाला आमच्या काकांनीच दाखवलं. तेच नेहमी संध्याकाळी ना घेऊन जायचे, समोसे म्हणा गुलाबजाम वगैरे तेच खाऊ घालायचे. तेव्हा एवढं काही स्वीट वगैरे हा काय प्रकार तेव्हा नव्हताच खरं तर. तर नेमकं एकच आमच्या गावात स्वीट होतं, तिथेच जायचो आम्ही. आणि हॉटेलचा हा प्रकार पण नव्हता खरं तर. म्हणजे कधी गेलोच नव्हतं हॉटेलला वगैरे. ते नंतर लग्न झाल्यावर नंतरून आम्ही हॉटेल वगैरे असं म्हणजे आता सध्यात जातात लोक बाहेर, पहिले ना काहीच नव्हतं असं हॉटेलमध्ये जाऊन जेवणं वगैरे असं काहीच नव्हतं. आणि इथं आल्यानंतर ना बघा इतके महागाचे फ्रीज मी तर कधी बघितलेले पण नव्हते, इतके सुंदर आणि छान फ्रीज होते ना. हे बघा तुम्हाला दाखवते थोडकं म्हटले चला तुम्हाला पण शेअर करावा. ह्या किती 1,10,000चा फ्रीज होता बघा, किती छान आणि सुंदर आहे. तर मी कधी कधी विचार करते का इतके महागाचे फ्रीज घेऊन काय करायचं आहे. ते बघा खूप क्वालिटी पण त्यांची इतकी छान होती ना, मी पण पहिल्यांदा बघितले होते. मग म्हटले चला थोडं तुमच्यासोबत पण शेअर करावं कसं आहे फ्रीज काय आहे. आणि मला घ्यायचं होतं वॉशिंग मशीन खरं तर. मग ते वॉशिंग मशीन बघण्यासाठी मी आली होती इथे आणि सिटी सेंटर मॉलला आली होती आणि बघितलं. आणि ते दोघं जण आहे ना मशीन बघत होते आणि मी असंच बाहेर बाजूला आहे ना काय दिसतंय वेगळं ते बघत होते. तर मी आला नाही फ्रीज नजरेत आले तर ते बघत बसली. म्हणजे मी पण विचार केला इतके महागाचे फ्रीज वगैरे मी आजपर्यंत ना ऐकलेलं पण नव्हतं एवढे महाग फ्रीज भेटतात. आणि बघितलेलं पण नव्हते, मी पहिल्यांदा बघितलं होतं. आणि त्यांचा विचार चालला होता AC पण घ्यायचा. पण मग नंतर म्हणजे ते तिथे गेल्यानंतर गिफ्ट दुसऱ्याने दिलं, ते आम्हाला आधी काही माहीतच नव्हतं. जेव्हा बिल पे करायला गेलो त्यावेळेस कळालं का प्रसादने पैसे दिले. नाहीतर मला बिलकुल माहिती नव्हतं का वॉशिंग मशीनचे पैसे तो देणार आहे म्हणून. आणि यांना पण माहीत नव्हतं, आम्हाला अचानक तिथे गेल्यानंतर त्यांनी ते पैसे दिले. तर असं गिफ्ट आहे ना, हे माझं माहेरकडचं गिफ्ट आहे. असं यांच्याकडून घ्यायला गेले आणि ते दिलं दुसऱ्यांनीच गिफ्ट, असं झालं. चला असून द्या, माहेरचं प्रेम आहे ना खरंच असं मिळतं ना तर खरंच छान पण वाटतं. आणि कधी कधी म्हणजे व्हिडिओमार्फतच त्यांना कळालं का हिची कपडे धुण्याची अडचण होते वगैरे. तर तेव्हाच त्यांनी विचार केला का हिला आता आपण ना वॉशिंग मशीन देऊ घेऊन. माझं काही नाही एवढं, मी महागाचं घेणार पण नव्हते, मी साधं घेणार होती. तर जवळजवळ 30-35 हजाराचंच घेतलं असतं, एवढ्या महागाचं घेतलं नसतं. हे बघा हा फ्रीज वॉशिंग मशीन घेतलेला आहे आणि तो मला जवळजवळ ना 46,000ला पडला. आणि खूप छान आहे आणि एकदम सुंदर वॉशिंग मशीन आहे. तर आणि इथं बघितला हा फ्रीज आहे ना तर 3,00,000चा होता. इकडं आल्यानंतर हा फ्रीज मला 3,00,000चा फ्रीज दिसला. हे बघा फ्रीज पण खूप आणि होता पण तसाच, त्याला TV पण होती फ्रीजला आणि ॲक्वाची पण सोय होती फ्रीजमध्येच. खरंच तेवढेच महाग आणि तेवढी सिस्टीम पण होती फ्रीजमध्ये. खरंच छान आणि सुंदर होते. आणि मला आहे ना मी इस्त्री पण बघायची होती म्हणून मी इस्त्री बघण्यासाठी पण गेली. आणि पण मग ती काही घेतली नाही इस्त्री, तिथं लक्षातच नाही राहिलं कारण की आधीच का उशीर झालेला होता ना. मग तो घ्यायच्या ऐवजी ना आम्ही निघून आलो. आणि मग त्यांनी मशीन घेतलं, मला मशीनमधलं काहीच कळत नाही. माझ्याकडं होतं पहिले जुनं, पण मग ते खराब झालं तर आता नवीन वेगळं काहीतरी घ्यायचं होतं. तर प्रसाद म्हणे माई हे फ्रीज घे आणि मग बघू आपण वापरून पण कसं आहे काय आहे. सॉरी फ्रीज नाही वॉशिंग मशीन, सारखं तोंडात फ्रीजच येतं आहे. आणि हे जुने नाही त्यांना द्यायचं होतं पण त्यांनी पण नेलेलं नाही. या जुन्याचे नाही त्यांनी 1,500 रुपये लावले होते आणि
फ्रीजच येते सारखं तोंडात. वॉशिंग मशीनची किंमत आहे ना 46,000 रुपये. आणि ते आले होते द्यायला, मग त्यांनी फिटिंग पण करून दिली वॉशिंग मशीन. आणि नंतर थोड्या वेळाने काका पण आले होते. काका आहे ना आजीबाबांना सोडायला ना आले होते, ते लग्नाला गेले होते ना, मग त्यांना म्हणजे जेवणच जा. मग ते जेवायला पण थांबले आणि जेवण करून येणं लगेच निघून गेले. ते जास्त वेळ काही थांबले नाही, थोडा वेळच थांबले नाही. त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ पण घेतला नाही. आणि सर्व म्हणजे मी सांगितलं ना, आमची फॅमिली खरंच खूप सुंदर आणि खूप ग्रेट आहे. आणि आमच्यासाठी आमचे काका आणि आमचे पप्पा खूप खूप करतात पण, आणि आतापर्यंत करत होते ना, त्याच्यापुढं पण करतीलच आम्हाला असे माहीतच आहे. आणि हे माझे बाबा आहे, बाबा पण आले होते लग्नावरून, आणि त्यांचं चाललं होतं स्वामीला खेळवायचं काम. आणि ते स्वामी आहे ना बाबांकडे गेला का त्याला पण खूप आनंद होतो, कारण की बाबांना असं लहान मुलं आहे ना बाबा कधी घेत नाही. पण माझ्या मुलांना ना बाबाने घेतलेलं मला पण आठवत नाही का बाबांनी आम्हाला लहानपणी असताना घेतलं असेल, पण ते माझ्या मुलांना घेतात आणि खूप एन्जॉय करतात. व्हिडिओमार्फतच सांगते माझ्या फॅमिलीला थँक्यू मला एवढं मोठं गिफ्ट दिल्याबद्दल. आणि आता शब्दात नाही सांगू शकत मी. पण इथं आहे ना कोल्ड कॉफी करायची होती तिला, तिची मामी आली होती, मग ती म्हणे मला करून दे. मी काय असं करून देत नाही. मग तिचा हट्ट नाही, तिच्याजवळच ती करते का मला कॉफी बनवून दे, मला हे बनवून दे, ते बनवून दे. कधी कधी ना ती घाबरते पण, का बोलू का नको. पण मग ती सांगते, मला सांगायला होते का तू सांग मला तिला बनवून द्यायला. मग तिने ना तिला कॉफी पण बनवून दिली होती. आणि मोना आणि प्रसाद आहे ना ते अचानकच इकडं आले होते, असं त्यांचं काही ठरलेलं नव्हतं. पण ते पण आले, 5-10 मिनटं थांबले, जास्त वेळ नाही थांबले. पण आले आणि लगेच गेले. ते पण त्यांचं काही काम होतं त्याच्यामुळं आले होते. आणि इकडे येणार आरूला तिने कॉफी पण बनवून दिली होती. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.